करायची होती पुरणपोळी आणि झालं काहीतरी वेगळंच. आता काय झालं ते तर पुढे सांगते. काका आले म्हणून स्पेशल पुरणपोळीचा बेत करायचं मी ठरवलं. ते काही योगेशला माहितच नव्हतं. माझी स्वयंपाकाची पूर्ण तयारी झाली. तेवढ्यातच योगेशचा फोन आला आणि विचारतायत काय बनवते जेवायला. म्हणलं पुरणपोळी. तर म्हणतायत काकांना थोडं जड वाटतंय तर काहीतरी वेगळं बनव, पुरणपोळी नको. आता काय करू मी, मला काही सुचेना, कारण पुरणपोळीची एवढी सगळी तयारी करून ठेवली होती. पण म्हणलं काही हरकत नाही, घरच्या आरामात जेवले पाहिजे, बाकीचं तर नंतर बघू. पहिले सगळा पसारा आवरला, पुरणाची डाळ फ्रीज मध्ये ठेवली आणि मग म्हणलं चला आता पटकन काहीतरी नवीन करूया. मग बटाट्याची भाजी केली, पुरणाची आमटी आणि भात तयारच होता. चण्याच्या डाळीचे भजे बनवायचे होते, ती तयारी सुद्धा मी करून ठेवलेली होती. म्हणूनच म्हणलं करायची होती पुरणपोळी आणि शेवटी झाली चपाती भाजी. आपण खरं सांगायचं तर घरच्यांचा स्वयंपाक करताना असं प्लॅन बदलणं होतं. आपण कितीही काही ठरवलं तरी त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांना काय कम्फर्टेबल वाटतं हेच शेवटी महत्वाचं वाटतं. आणि अशाच माझ्या छोट्या छोट्या घरगुती गोष्टी, माझे डेली व्लॉग्स आणि माझं हे रोजचं आयुष्य तुम्हाला बघायला आवडत असेल तर मला फॉलो करून ठेवा, कारण आता रोजच्या आयुष्यातली अशीच एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हो, तुमच्यासोबतही असं होतं का, स्वयंपाक काहीतरी ठरवायचा आणि शेवटी बनतं काहीतरी वेगळंच? कमेंटमध्ये मला नक्की सांगा.